क्षेत्राचा सन्मान असणारे हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर केलाय। डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांचं भारतीय कृषी आणि शेतकरी कल्याणामध्ये मोठं योगदान आहे, परंतु त्यांना हरित क्रांतीचे जनक का म्हटलं जातं तेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रतीक्षा नावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात भारताला अमेरिका आणि कॅनडाकडून अन्नधान्य मागवावे लागत होते। अशा बिकट स्थितीतून भारत बाहेर पडला आणि केवळ स्वयंपूर्णच झाला नाही, तर जागतिक बाजारातला एक प्रमुख निर्यातदारही बनला। या क्रांतीमध्ये डॉक्टर स्वामीनाथन यांचा सिंहाचा वाटा होता। आज अन्नधान्याबाबत भारत आत्मनिर्भर झालाय। डॉक्टर स्वामीनाथन यांनी देशात हरित क्रांती घडवून आणताना भारतीय शेतीचा, त्यातील वैविध्याचा आणि भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून शेतकऱ्यांना सुखावह आयुष्य कसे प्रदान करता येईल यासंबंधीचा अहवाल केंद्र सरकारला त्यावेळी सादर केला होता। त्यावेळी जगातील हरित क्रांतीचे जनक नॉर्मन बोरलॉग यांना डॉक्टर स्वामीनाथन यांनी भारतात हरित क्रांती कशा प्रकारे राबवू शकतो यासाठी भारतात बोलावलं होतं। 1966-67 मध्ये हरित क्रांतीची सुरुवात करण्यात आली होती। गरीब शेतकऱ्यांच्या शेतात गव्हाचे आणि तांदळाचे उच्च उत्पन्न देणारे वाण पेरून त्यांनी हरित क्रांती घडवून आणली। याचे सर्व श्रेय डॉक्टर स्वामीनाथन यांनाच जातं। डॉक्टर स्वामीनाथन यांचा झाडे प्रजनन, कृषी संशोधन आणि विकास आणि नैसर्गिक संसाधनाच्या संवर्धनावरती अधिक भर होता। त्या काळापासून भारताच्या कृषी पुनर्जागरणामुळे डॉक्टर स्वामीनाथन यांना कृषी क्रांती चळवळीचे वैज्ञानिक नेते म्हणून प्रसिद्धी मिळाली। भारत सरकारने डॉक्टर स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली स्वामीनाथन आयोगाची स्थापना केली होती। शेती विषयाचं शिक्षण आणि कृषी क्षेत्रातली पदवी ही त्यांना चांगलीच कामी पडली। डॉक्टर स्वामीनाथन यांनी जगभरातील कृषी विद्यार्थ्यांसह कृषी संशोधन, वनस्पतींचे पैदास आणि नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन या विषयांवर काम केले। भारतातील शेतकरी आत्महत्या वाढत असताना या महत्त्वपूर्ण प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सरकारने 2004 साली डॉक्टर स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय किसान आयोग स्थापन केला। डॉक्टर स्वामीनाथन यांनी आपल्या देशासाठी कृषी आणि शेतकरी कल्याणात अतुलनीय योगदान दिले। यापूर्वी त्यांना विविध पुरस्काराने गौरवण्यात आले। त्यामध्ये सर्वप्रथम 1987 साली वर्ल्ड फूड प्राइजने सन्मानित करण्यात आलं। तसेच भारत सरकारकडून पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आदी पद्म पुरस्कार मिळालेत। जैविक शास्त्रासाठी त्यांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार मिळालाय। तसेच रॅमन मॅगसेसे पुरस्कार आणि आता मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले। त्यांचे कृषी क्षेत्रातले योगदान भारतासाठी खरंच अतुलनीय आहेत। त्यांच्या या कार्याला फॉर द पीपल न्यूजचा सलाम। धन्यवाद।